गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील बिल्ड पेपर मिल प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी आज चामोर्शी येथील पंचायत समिती सभागृहात उपविभागीय महसूल अधिकारी आणि बिल्ड व्यवस्थापनासोबत एक निर्णायक बैठक पार पडली। आणि या बैठकीत मी व्यवस्थापनाला स्पष्ट शब्दात अल्टिमेटम दिला आहे की करारानुसार प्रकल्पग्रस्तांच्या कायम रोजगाराची व्यवस्था करा, अन्यथा त्यांच्या जमिनी परत करा। जमिनी संपादित करताना प्रत्येक कुटुंबातील 2 सदस्यांना स्थायी नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र व्यवस्थापनाने अनेकांना केवळ कंत्राटी कामावर ठेवून शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे। शिल्लक असलेल्या 19 कुटुंबियांना न्याय न देता आणि कंत्राटी कामगारांच्या भविष्याचा विचार न करता जमिनीचे परस्पर हस्तांतरण करण्याचा निर्णय अत्यंत अन्यायकारक आहे। जोपर्यंत वंचित कुटुंबातील प्रतिनिधींना स्थायी नोकरीसाठी अधिकृतपणे करारबद्ध केलं जात नाही, तोपर्यंत संबंधित जमिनीवर कोणतेही काम करू दिले जाणार नाही। प्रकल्पग्रस्तांच्या या न्यायिक लढ्यात मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून जोपर्यंत प्रशासनाकडून आणि कंपनीकडून ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आमचा हा दबाव कायम राहील। यावेळी भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेविका रोशनीताई वरघंटे, भाजप तालुका महामंत्री श्री शेषरावजी कोहळे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष श्री नरेशजी अलसावार, श्री नीरजजी रामानुजनवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ शिल्पाताई रॉय, शेतकरी श्री मनोहरजी बावनकर, श्री यादवजी वनकर, श्री विनायक बावणे, श्री रामचंद्रजी बावनकर, श्री मारुतीजी भोयर, श्री राजेजी कुर्टे, श्री मदनजी लांबाडे आणि अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते। गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी।